नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 40वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी 15 जून 2025ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे. या संबंधित एक एक्सपेक्टेड स्वरूपाची की संभावित आपलं प्रश्न जे आहे त्याचं उत्तर जे असू शकतं याविषयी आपण यापूर्वी देखील अभ्यास केलेला आहे. पण मित्रांनो, एक्झामिनेशन झाल्यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की आपली कधी येणार याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे. कारण एक एक्झामिनेशन झाल्यानंतर त्याचं रिझल्ट अल्टिमेटली आपल्याला जाणून घेण्याचं सगळ्यांनाच आतुरता असतं. त्यामुळे आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दिलेलं आहे 15 जून 2025 ची एक्झामिनेशन आपण टार्गेट केलेली आहे, तर प्रोव्हिजनल आन्सर की कधी येणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ लेक्चर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करणारे सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक मार्गदर्शक स्वरूपाचं नक्कीच ठरणार आहे. प्रोव्हिजनल आन्सर की याविषयी डिस्कशन करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता मित्रांनो नवीन बॅच आपण स्टार्ट करीत आहोत. या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्षाची. 1 इयर व्हॅलिडिटी या बॅचमध्ये असेल. डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून आपली संपूर्ण संकल्पना क्लिअर होणार आहे. सोबतच रेकॉर्डेड आपण व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता. यामध्ये टेस्ट देखील अवेलेबल आहे. वेगवेगळ्या विविध बुक्स आपल्याला यूज करण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स अपडेटेड स्वरूपाच्या आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. सोबतच लास्ट 10 इयर्सचं PYQ आपल्याला विथ डिटेल सोल्युशन विद्यार्थी मित्रांनो या कोर्समध्ये अवेलेबल आहे. सो महाराष्ट्र सेट पेपर 1 ची आपण नवीन बॅच स्टार्ट करीत आहोत 23 जून पासून. सो आपण आजच या बॅचला जॉईन करा. जॉईनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 संयुक्त आपलं कंबाईंड पेपर असतं आणि जे कट ऑफही आपलं येत असतो ते दोनही पर्टिक्युलर पेपरला धरून आपलं कट ऑफ असतो. सो ज्याप्रमाणे एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे पेपर 2 देखील खूप इम्पॉर्टंट आपल्या परीक्षेसाठी ठरत असतो. सो यावर्षीचं आपण परीक्षा बघितलेली आहे. क्वेश्चन पेपरही आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, जर आपण नेक्स्ट इयर आता आपण MA ला असेल है ना, सेकंड इयर फर्स्ट इयरचं असेल आणि नेक्स्ट इयरचं आपल्याला सेट परीक्षा द्यायचं आहे 2026 ची. सो पेपर 2 ची सुद्धा आपले कोर्सेस 23 जून पासून आपण स्टार्ट करीत आहोत. सो यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे. याची फीज आहे मित्रांनो 10,000. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. सो आपण जाणून घेऊया प्रोव्हिजनल आन्सर की विषयी. आता बघा, आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 15 जूनला झालेलं आहे. ओके, सो 15 जूनला एक्झामिनेशन झाल्यानंतर जर आपण लास्ट इयरचं बघितलेलं आहे ना, 7 एप्रिलचं जे एक्झामिनेशन झालेलं आहे, एप्रिल एक्झामिनेशनचं जर आपण ॲनालाइज केलेलं आणि डिटेलमध्ये बघितलं एप्रिलची एक्झामिनेशन जे 2024 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, तर या एक्झामिनेशनमध्ये मराठा आरक्षणासंबंधित बाबींमुळे रिझल्ट जो आपल्याला दिसून आलेला आहे तो थोडा लेट आपल्याला लागलेला दिसून आलेला, बरोबर. सो यावर्षीचं जर आपण 15 जून 2025च्या एक्झामिनेशनचं विचार केलेलं, 15 जूनला जर आपली परीक्षा झालेली, इथून 15 जुलै, ठीक आहे. सो 1 महिना 30 दिवस आणि पहिली आता बघा प्रोव्हिजनल, आता समोरची प्रोसेस काय आहे हे सुद्धा थोडं आपल्याला माहीत असावं. पर्टिक्युलर 15 तारखेला आपलं एक्झामिनेशन झालेलं आहे. यानंतर फर्स्ट मित्रांनो आन्सर की येणार. ठीक आहे, फर्स्ट आन्सर की आल्यानंतर मित्रांनो सेकंड आन्सर की सुद्धा येणार, कारण फर्स्ट आन्सर की नंतर आपण काही प्रश्न चॅलेंज करीत असतो. ठीक आहे, हे चॅलेंज जेव्हा आपण प्रश्नांना करतो त्यानंतर सेकंड आपली आन्सर की येत असतं आणि सेकंड आन्सर की आल्यानंतर सरते शेवटी लागतं मित्रांनो आपलं रिझल्ट. काय लागतं आपलं? शेवटी लागतं आपलं रिझल्ट. ठीक आहे, सो हे अशा प्रकारची एक प्रोसेस आहे ज्यामध्ये एक्झामिनेशन आता झालेली आहे. आता आपलं फर्स्ट स्टेप्स
स्टेप आहे की पर्टिक्युलर पहिली जी आपली आन्सर की आहे ते कधी येईल, म्हणजे प्रोव्हिजनल आन्सर कीचं आपण सगळे विद्यार्थी मित्र आता वाट बघत आहोत. ठीक आहे. सो अंदाजित ही कधी येऊ शकतं, तर 15 जुलै. ठीक आहे, 15 जुलै, 20 जुलै, म्हणजे पर्टिक्युलर जुलै महिन्यामध्ये आपल्याला काय दिसल, ही जी पर्टिक्युलर प्रोव्हिजनल आन्सर की आहे जुलैमध्ये येताना आपल्याला दिसून येईल. 15 जुलैच्या नंतर आपण संभावना करू शकतो, कारण जवळपास जर आपण मित्रांनो विचार केलेलं प्रिव्हियस इयर्सचं देखील जरी आपण विचार केलेलं, तर 25 ते 30 दिवसामध्ये पहिलं जे आन्सर की असतं आपली ते येऊन जात असतं. ठीक आहे. आणि हे आल्यानंतर आपल्याला स्पेसिफिक थोडा टाइम पिरियड दिलेला असतो, आणि त्या टाइम पिरियडमध्ये जर आपल्याला एखादी प्रश्न आहे ना चॅलेंजिंग स्वरूपाचा वाटत आहे, किंवा आम्ही जो आन्सर केलेला आहे तो शॉर्ट करेक्ट आहे, त्याचं रेफरन्स देऊन आपल्याला चॅलेंज करावं लागतं. ठीक आहे. तर हे समोरचं प्रोसेस देखील मी तुम्हाला समोर वेळोवेळी गायडन्स करणार. पण आजच्या पर्टिक्युलर जो आपला व्हिडिओ लेक्चर आहे त्याचा मेन उद्देशच आहे की आपल्याला प्रोव्हिजनल आन्सर की विषयी जाणून घ्यायचं आहे. सो फर्स्ट प्रोव्हिजनल आन्सर की येण्याची फुल चान्सेस आपल्याला जुलैमध्ये दिसून येतं. 15 जुलै ते 20च्या नंतर 15 तारखेनंतर आपण एक 30 दिवसाचा कालावधी आपला होऊन जातं परीक्षेला. ठीक आहे. त्यानंतर 25 ते 30 दिवसामध्ये प्रोव्हिजनल आन्सर की आपल्याला येणार. त्यामुळे मित्रांनो, आपण म्हणू शकतो की जुलैमध्ये आपल्याला आन्सर की जे आहे ते येताना दिसून येईल. ठीक. सो अशा प्रकारे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे 15 जूनला. ठीक आहे. आणि याचं प्रोव्हिजनल आन्सर की आपल्याला कधी पाहायला मिळू शकतं? ठीक आहे. प्रोव्हिजनल आन्सर की आपल्याला दिसू शकते येताना जुलैमध्ये. ठीक आहे. अपेक्षित आहे 15 जुलैच्या नंतर आपल्याला पर्टिक्युलर ही जी आपला आन्सर की आहे फर्स्ट ते येणार म्हणून. ठीक आहे. तर यानंतर सेकंड स्टेप काय असेल या संबंधित सुद्धा तुम्हाला मी वेळोवेळी मार्गदर्शन करणार, आणि येणारी जी 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे त्याविषयी जर विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन आपण करीत आहात, तर नक्कीच ऑफिशियल नंबरचा आपण वापर करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या, जेणेकरून येणारी परीक्षा ही आपली योग्यरित्या पार पडेल. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट पेपर 1 आपण डिटेलमध्ये आज डिस्कशन करणार आहोत. तर त्यातून सुद्धा आपण आपलं जे अंदाजे स्कोर आहे ते लावू शकतो. ठीक आहे. आणि यापूर्वी मी तुम्हाला कट ऑफ विषयी सांगितलेलं आहे. इंडिव्हिज्युअल कट ऑफ जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. थँक्यू सो मच.